हे सर्व पाहून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल. पण फक्त हे खाण्यासाठी आम्ही जुमापट्टीला आलोय? नाही, तर आम्ही चाललोय माथेरानला. माझी मैत्रीण सुजाता हिच्या कृपेने आम्ही आज चाललोय कडेवरचा गणपती पाहायला. म्हणजे माथेरानला जाताना वाटेतच लागणारा हा कडेवरचा गणपती. कुठे चाललात? फक्त क्लासेसला सुट्टी टाकून आम्ही मैत्रिणी निघालो बाप्पाच्या दर्शनाला. तसा व्लॉग टाकायला उशीरच झाला, कारण की नवीन वर्षाला आलेली 6 तारखेची अंगारकी याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही हा प्लॅनिंग केला आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी ट्रेकिंग करत निघालो. किती लांब आहे अजून? हा डोंगर फक्त हा ना? बस हा एवढा असं फक्त इतकं चालायचंय बरं. हे सांगते बस इतकंच. माथेरानच्या ट्रेन ट्रॅकवरून चालता चालता आम्हाला 1 तास गेला, तरी तो कडेवरचा गणपती काही आम्हाला दिसेना. हे काय कुठे काय दिसतच नाही, लांब लांब पर्यंत काय दिसत नाही. बाप्पा येतो असं डायरेक्ट दर्शन नाही देत. फायनली आम्ही तिथे पोहोचलो जिथून आम्हाला बाप्पा दिसणार होता. ट्रेन ट्रॅकवरून जाताना आपल्याला बाप्पाची पूर्ण प्रतिकृती थोडं दिसते. रिस्की आहे, पण लक्ष देऊन चाललात तर व्यवस्थित. अशी पायवाट आहे, पूर्ण असं प्रॉपर असा रस्ता नाहीये, पण 1 नंबर. इतकं सुंदर वाटतंय ना खरंच. हे असं एकटं येणं कुठे जमलं नसतं, पण मैत्रिणीसोबत असताना आम्ही कुठेही जाऊ शकतो हे आम्ही सिद्ध केलंय. आणि ठरवलं काही नवऱ्यांची वाट पाहायची नाही, मूड आला की निघायचं फिरायला. आम्ही नातवंड वगैरे बघणार नाही. आता सांगते, जाहीर सांगते, सगळ्यांसमोर सांगते, मी नातवंड सांभाळणार नाही. उगाच अशा काहीतरी गप्पा टप्पा मारत आम्ही पोहोचलो गणपती बाप्पाच्या पायथ्याशी. गणपतीचे पाय आणि हा आहे आमचा गणपती बाप्पा. आणि हा माझा गणपती बाप्पा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि हा पायथ्याशी आल्यावर गणपती बाप्पा असा दिसतो. महाराजांचा फोटो पाहून आम्हाला राहावलं नाही आणि मैत्रिणींनी ठरवलं की चला घोषणा घेऊयाच. अशी थोडीफार ट्रेकिंग झाल्यानंतर एवढा कॉन्फिडन्स वाढला, तर आमच्या सुजाताचं काय म्हणणं आहे बघा. रोपवेने जाऊ आणि येताना उतरायला मला काय त्रास नव्हता. इथून घरी जाऊया का अगोदर? असो, हा म्हणता एवढं ऊन वाढलं होतं, तरीही बाप्पा समोरून एवढा सुंदर दिसत होता. त्याची मूर्ती एवढी प्रसन्न होती की मन शांत आणि प्रसन्न झालं. इतकं छान दर्शन झाल्यानंतर लिंबू सरबत पिऊन आम्ही निघालो सुजाताच्या घरी, कारण जेवणाची सोय तिनेच केली होती. तुमचं झालंय का कधी असं छान स्वागत, तेही मनी माऊ सोबत? ही आहे सुजाताची लेक आणि ही तिची मनी. इतकं थकून आल्यानंतर तिच्या सासऱ्यांच्या हातचं जेवण खाऊन आम्ही तृप्त झालो. मग कशी वाटली आमची ट्रिप?